नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला किर्लोस्कर कंपनीचा 5 HP मिंटी 5 पॉवर विडरची संपूर्ण माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या कामाचा आणि फायद्याचा हा व्हिडिओ ठरू शकतो। तर शेतकरी बांधवांनो, हा आहे 5 HP किर्लोस्कर कंपनीचा पॉवर विडर। पेट्रोलवर हा चालणारा पॉवर विडर आहे। 196 CCचे इंजिन याला कंपनीने लावलेलं आहे। इथं बघू शकता तुम्ही KMW मिंटी 5 पेट्रोल। ते बघू शकता टायरचा साईज 4x8। इथे गिअरबॉक्स दिलेला आहे। याला कॉन्स्टंट मेश आणि स्लायडिंग मेशच्या कॉम्बिनेशनने हा गिअरबॉक्स बनवलेला आहे। 196 CCचं 5 HPचं इंजिन कंपनीने याला लावलेलं आहे। पेट्रोलवर हा इंजिन चालतो। इथे बघू शकताय तुम्ही 2 फुटाचं अंतर या चाकांमध्ये दिलेलं आहे। हा डेप्थ कंट्रोल आहे। याला तुम्ही वेगवेगळे अटॅचमेंट्स लावू शकता। या ठिकाणी तुम्ही कंट्रोल्स बघू शकता। हा क्लच दिलेला आहे। हा इमर्जन्सी ब्रेक दिलेला आहे। तुम्हाला या क्लचला प्रेस करायचं असतं जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला मिंटी 5 पॉवर विडर चालवायचा असतो, तेव्हा क्लच हळूहळू सोडायचा। तुमचा पॉवर विडर समोर जाईल। आणि हा इमर्जन्सी ब्रेक आहे। जेव्हा कधी तुमचा पॉवर विडर चुकून हातातून सुटत असेल तर हा इमर्जन्सी ब्रेक सुटल्या कारणाने तुमचं पॉवर विडर ऑटोमॅटिक बंद होईल। जेव्हा तुम्हाला रिव्हर्समध्ये चालवायचं असेल तेव्हा या ब्रेकचा वापर करून तुम्ही रिव्हर्समध्ये चालवू शकता। आणि इथे दिलेला आहे एक्सलेटर, तुम्ही याच्यावरून तुमचं स्पीड कंट्रोल करू शकताय। इथे टूल बॉक्स दिलेला आहे। इथे तुमचे काही टूल्स इथे तुम्ही ठेवू शकताय। आणि सोबत इथं बघू शकता तुम्ही इथे दिलेला आहे गिअर। याला 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स गिअर दिलेला आहे। आणि या ठिकाणी PTO सुद्धा दिलेला आहे। या PTOचा वापर करून तुम्ही याला पाण्याचा पंप, स्प्रे पंपसुद्धा लावू शकता शेतकरी बांधवांनो। तर हा 5 HPचा मॉडेल आहे। 5 HPच्या या मॉडेलसोबत तुम्हाला ही 4 फुटाचं रोटावेटर येत असतं। इथे वेगवेगळे अटॅचमेंट्स लावून दाखवलेली आहेत। हा 2 फुटाचा रोटावेटर आणि या बाजूला पण 2 फुटाचा रोटावेटर लागतो। 4 फुटाचं रोटावेटर याच्यासोबत येत असतं। आणि हे बाजूला तुम्हाला जे व्हील दिसत आहेत, हे तुमच्या शेतामध्ये चिखलणी करायची असेल तर चिखलणीच्या वेळेवर ही चाकं लावायची असतात। आणि हा जो ब्लेड आहे, हा ब्लेड या रबरी चाकांच्या शेतात गेल्यानंतर ही रबरी चाकं काढायची आणि या रबरी चाकांच्या जागेवर ही ब्लेड्स लावायची। आंतरमशागतीसाठी एकदम चांगला पर्याय किर्लोस्कर कंपनीने काढलेला आहे। तुम्ही या एकाच मॉडेलवर वखरणी, डवरणी, चिखलणी, पाण्याचा पंप, स्प्रे पंप, कल्टिवेटर अशी वेगवेगळी साधने तुम्ही लावू शकता शेतकरी बांधवांनो। जसं हा पण एक 5 HPचाच मॉडेल आहे। या 5 HPच्या मॉडेलवर तुम्ही बघू शकता 5 HP पेट्रोलचाच मॉडेल आहे। याला बघू शकता इथे वेगळं अटॅचमेंट लावून दाखवलेलं आहे तुम्हाला। अशी वेगवेगळी अटॅचमेंट्स तुम्ही एकाच मॉडेलला लावू शकता शेतकरी बांधवांनो। हा 5 HPचाच मॉडेल आहे। 5 HP पेट्रोलचाच मॉडेल आहे, जो तुम्हाला मी आत्ता दाखवलेला होता। आणि इथे अजून तुम्हाला एक दाखवतो मॉडेल 5 HPचाच, ज्याला सरी यंत्र म्हणजे तुमचं बेड मेकर लावून दाखवलेलं आहे। तुम्हाला जेव्हा शेतामध्ये बेड बनवायचे असतात तेव्हा तुम्ही मागे अशा प्रकारचं अटॅचमेंट लावू शकताय। तर एकाच मॉडेलला वखर, डवरणं, छोटा नांगर, कल्टिवेटर असं सरी यंत्र, पाण्याचा पंप, इथे जो दिलेला PTO आहे, इथे पाण्याचा पंप, स्प्रे पंप तुम्ही लावू शकताय। ही चाकं दिलेली आहेत गारा बनवण्यासाठी, चिखलणीमध्ये वापरता येतात आपल्याला। 5 HPचाच मॉडेल आहे। आणि शेतकरी बांधवांनो, या मॉडेलवर किर्लोस्करचं मॉडेल आहे। याला टेस्ट रिपोर्ट आहे आणि गव्हर्नमेंट याच्यावर 50% सबसिडी देते। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतामध्ये जे आंतरमशागतीचं काम तुम्हाला करायचं आहे, कचरा काढायचा आहे, तण काढायचं आहे, झाडाभोवती आळं करायचं आहे, जर तुमच्याकडे फळबाग आहे, फळाची बाग आहे, तर त्यामध्ये तर तुम्हाला अशा प्रकारचे विडर्स अत्यंत कामाचे आणि उपयोगी ठरणार आहेत। किंमत अतिशय कमी किमतीमध्ये आणि क्वालिटीवालं प्रोडक्ट किर्लोस्कर कंपनी शेतकरी बांधवांसाठी देते आहे। इथे बघू शकताय तुम्ही किर्लोस्कर मिंटी 5 म्हणजेच किर्लोस्कर मशिनरी वर्क मिंटी 5 म्हणजे 5 HPचं पेट्रोल इंजिन असलेला हा पॉवर विडर शेतकरी बांधवांसाठी किर्लोस्कर कंपनीने मार्केटमध्ये आणलेला आहे। गव्हर्नमेंटची सबसिडीसुद्धा यावर आहे। वेगवेगळी अटॅचमेंट तुम्ही याच्यावर लावू शकताय। तर शेतकरी बांधवांनो, नक्कीच तुमच्या शेतामध्ये आंतरमशागतीचं काम करण्यासाठी तुम्ही या पॉवर विडरला खरेदी करू शकताय। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो।
आणि एक गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला तुमच्या मनात एक प्रश्न राहिला असेल तो म्हणजे या पॉवर विडरचं वजन किती आहे. तर या पॉवर विडरचं जे वजन आहे ते फक्त आणि फक्त 80 किलो याचं वजन आहे. हा 5 HP मॉडेल आहे म्हणून याचं वजन 80 किलो आहे. जो 8 HP सेंट्रल रोटरी येतो त्याचं वजन 148 किलो असतं आणि जो 8 HP डिलक्सचा जो मॉडेल असतो ज्याचे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी टाकलेले आहेत. तुम्ही ते माझ्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन 5 HP पेट्रोल, 8 HP सेंट्रल रोटरी डिझेल आणि 8 HP डिलक्स बॅक रोटरी या सगळ्या किर्लोस्कर कंपनीच्या पॉवर विडरची माहिती पाहू शकताय तुम्ही. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल अशी आशा करतो आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता, बेल आयकॉन प्रेस करू शकता, जेणेकरून यानंतर मी जे काही किर्लोस्कर कंपनीचे इतर मशीनबद्दल माहिती माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड करेन किंवा दुसरे कुठलेही यांत्रिकीकरणाशी ॲग्रिकल्चर मेकनायझेशन, फार्म मेकनायझेशनच्या संदर्भात कुठलेही व्हिडिओ मी टाकेन तर जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केला असेल तर तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर शेतकरी बांधवांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुचवा की तुम्हाला यानंतर कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील. मी नक्की प्रयत्न करेन की तुम्हाला संपूर्ण तुम्ही सुचवलेल्या मशीनबद्दल माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. तर शेतकरी बांधवांनो, असा होता किर्लोस्कर कंपनीचा 5 HP पॉवर विडर. धन्यवाद.